नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी या गावी आहोत। या ठिकाणी रेशीम शेतकरी आपल्या समोर आहेत, त्याचबरोबर गावचे रोजगार सेवक बागलजी सुद्धा आपल्याला या प्रसंगी उपस्थित आहेत। ऐन उष्ण वातावरणात म्हणजे मार्चच्या एंडिंगला या बॅचचं संगोपन चालू आहे। एकंदरीत किती अंडीपुंज आपण या ठिकाणी घेतले आहेत? 200 अंडीपुंजाची बॅच सध्या या शेडमध्ये व्यवस्थितरित्या संगोपन केलं जात आहे। आपण जर या ठिकाणी आलात तर या ठिकाणी टेम्परेचर अतिशय थंड आहे। त्यांनी कृत्रिम साधनाचा वापर करून या ठिकाणी बाहेरील वातावरणाच्या तुलनेत आतमध्ये अतिशय थंड वातावरण निर्मिती केली आहे। आपण त्यांच्याकडूनच ते ऐकून घेऊ, एकंदरीत त्याला खर्च किती आला आणि त्यातून त्यांना फायदा काय झाला हे या ठिकाणी आपण पाहू। नमस्कार, आपलं नाव सांगा? राजभाऊ गिरधारी घाटे। हे जे शेड आहे आपलं 22 बाय 50, यामध्ये आपण जे आता 200 अंडीपुंज संगोपन करत आहात, तर त्यामध्ये आपण जे टेम्परेचर मेंटेन केलं आहे ते आपल्याला संकल्पना कशी आली किंवा त्याचा फायदा कसा दिसून आला ते आपण शेतकऱ्यांना सांगा। साईडने पाणी सोडल्यामुळे हे समजा आळी जे आपल्याला आहे ते व्यवस्थित पाला हे खाती। तर पाहू शकता आळीची खाण्याची स्पीड जी आहे ती रेग्युलर मोसमी हंगामासारखी आपल्याला दिसून येत आहे। वास्तविक पाहता बाहेर प्रचंड उष्णता आहे आणि आतमध्ये त्यांनी टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे, त्यामुळे आळीचं संगोपन व्यवस्थित चालू आहे। आपण जे ड्रीप लावले वाटतं बाजूने, यांनी ड्रीपच्या माध्यमातून साईटला जी काही पडदे आहेत हे पडदे थंड भिजवून घेतलेले आहेत आणि त्यातून आतमध्ये एक वातावरण निर्मिती केलेली आहे जी की आळीच्या संगोपनासाठी पोषक आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय खर्च आला? खर्च आता हे वर कलर दिला ते थंड थंड करून। अच्छा, म्हणजे वर जी काही स्टीलचे पत्रे आहेत आपली लोखंडी, त्या लोखंडी पत्राला सुद्धा त्यांनी एक केमिकल कलर दिलेला आहे वरच्या बाजूने, जो की अतिशय थंड आहे, त्याच्यामुळे पत्रे तापत नाही, बरोबर? त्यानंतर काय केलं आपण? त्यानंतर साईडने पाणी सोडणं, ते आपलं सौर ऊर्जेची पाठी आणली टाक्यामध्ये। 1,500 जाते। आपण बाहेर पाहू की त्यांनी कशा पद्धतीने ती टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने वर ड्रीपचा पाईप आहे, त्यातून हे थेंब थेंब पडणारं जे पाणी आहे ते बाजूच्या ग्रीन नेटवर पडलं जातं आणि त्यानंतर वातावरणातील जो काही हवा आहे ही हवा जशी जशी आतमध्ये लागेल तसा तसा थंडपणा शेडच्या आतील भागात निर्माण होतो। म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक कूलर सारखं थंड वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आपण पाहू शकता त्यामध्ये लाईटचा अनियमितपणावर त्यांनी सोलार पॅनलची पाटी वापरून या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला आहे, जेणेकरून सौर ऊर्जेच्या वापरातून कसल्याही प्रकारची वीज बिल किंवा वीज त्यांना लागत नाही आणि लाईट गेली तरी पाण्याचा प्रॉब्लेम कसल्याही प्रकारे येत नाही। ह्या ड्रममध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि या पाण्याचा उपसा या छोट्याशा जे काही आपला नॅपशॅप स्प्रे असतो त्या स्प्रेच्या मोटरद्वारे पाण्याचा उपसा अशा पद्धतीने केला जातो आणि शेड थंड ठेवलं जातं। तरी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने मी तांत्रिक सहाय्यक विकास मस्के आपल्याला आवाहन करतो की सर्व शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने उन्हाळी हंगामात टेम्परेचर मेंटेन करून रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये रेशीम कीटक संगोपन चांगल्या पद्धतीने जोपासावे व आपले जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे ही विनंती। धन्यवाद।